नमस्कार, तुम्हा सगळ्यांचं अतुल सर इंग्लिश क्लास या युट्यूब चॅनलवर स्वागत. आजच्या सेशन मध्ये आपण एकच शब्द आहे, पण त्याचं तुम्हाला डिटेल्स मध्ये मी माहिती सांगणार आहे आणि त्याचं इंग्रजी ग्रामर मध्ये भरपूर महत्व आहे. त्याच्याशिवाय तुमच्या काही वाक्यरचना बनत पण नाहीत आणि त्यांचा तुम्हाला वाक्यरचनांमध्ये त्या शब्दाचा भरपूर वापर होतो. बघा, त्यासाठी तुम्हाला आधी एक गोष्टीचं माहिती असणं गरजेचं आहे की प्रथम पुरुषी, द्वितीय पुरुषी आणि तृतीय पुरुषी हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. बघा, मी सगळं अख्खा चार्ट नाही समजवणार तुम्हाला, फक्त नॉमिनेटिव्ह म्हणजेच काय, प्रथमा, त्याचा आहे ऍक्युझेटिव्ह, नंतर आहे पॉझेसिव्ह. फॉर एक्झाम्पल जसं की हे प्रथमा म्हणलं तर ह्याला आपण सब्जेक्ट पण म्हणू शकतो, म्हणजेच कर्ता. म्हणजे आय असेल तर याचं ऍक्युझेटिव्ह काय होईल, मी, आणि पॉझेसिव्ह काय होईल, माय किंवा माय. आज ह्या सेशन मध्ये तुम्हाला ही जी नॉमिनेटिव्हची लाईन आहे ह्याचाच फक्त मी तुम्हाला प्रथमा मध्ये जर त्याचा वापर केला तर काय अर्थ होतो, द्वितीयामध्ये त्याचा वापर केला तर काय अर्थ होतो आणि तृतीयामध्ये त्याचा वापर केला तर काय अर्थ होतो. कारण की आपण नेहमी त्याच्यामध्ये आपण कन्फ्युज असतो त्या शब्दामध्ये की नक्की कुठं काय वापरायचं. बघा, हे लक्षात घ्या. आता तुम्हाला तुम्ही प्रथमा द्वितीय लिहून देतो, प्रथम पुरुषी आणि द्वितीय पुरुषी, आणि मग आपण नंतर एक एक कन्सेप्ट क्लिअर करून घेऊ. बघा, प्रथम पुरुषी मध्ये म्हणजेच काय असतं तुमचं फर्स्ट पर्सन. ह्याच्यामध्ये दोन येतात फक्त, आय आणि वी. सेकंड पर्सन मध्ये यू आणि थर्ड पर्सन मध्ये ही, शी, इट आणि दे. हे कशात येतात, थर्ड पर्सन मध्ये. आता हा जो कन्सेप्ट आहे हा ग्रामर मधला खूप महत्वाचा कन्सेप्ट आहे. ह्याच्यामध्ये तुमचं प्रत्येक वेळी कन्फ्युजन असतं. आपल्याला तिथं शाल वापरायचंय का विल वापरायचंय, शाल वापरायचंय का विल वापरायचं. मग शाल वापरलं तर त्याचा अर्थ काय होतो, विल वापरलं तर त्याचा अर्थ काय होतो, हे दोन्हींचा आपण अभ्यास करणार आहोत. बघा, आधी आपण शालचं समजून घेऊ. लक्षात ठेवायचं तुम्हाला, आय आणि वी असेल, आय आणि वी असेल तर तुम्हाला काय वापरायचंय, शाल. काय, शाल. बघा, त्याचं एक्सप्लेनेशन काही गोष्टींचा. साधा भविष्य काळ तयार करण्यासाठी शालचा वापर होतो. म्हणजे आज जी माहिती आहे तुम्हाला कशाबद्दल आहे, शाल. ओके, साधा भविष्य काळ तयार करण्यासाठी वापर करतात प्रथम पुरुषाबरोबर. म्हणजे प्रथम पुरुष कुठला आहे, फर्स्ट पर्सन, आय आणि वी असेल तर तुम्ही काय वापरणार, शाल. ह्याचा वापर कुठं होतं, भविष्य काळाची वाक्यरचना बनवण्यासाठी. बघा, त्याच्यानंतर द्वितीय आणि तृतीया. आता हे काय तुमचं द्वितीया आणि हे आहे तुमचं तृतीया. पुरुषावर वापरल्यास भविष्यकाळ होत असला तरी क्रियापदाचा अर्थ ह्यांच्यासोबत जर तुम्ही ह्या शालचा वापर केला तर त्याचा अर्थ काय होतो, भाग पाडणे किंवा करावे लागणे असा त्याचा अर्थ होतो. म्हणजेच थोडक्यात काय की धमकी, आज्ञा आणि वचक हे त्याच्यातनं स्पष्ट होतं. काय, असा त्याचा अर्थ होतो. पण सध्या किंवा अलीकडे ह्या काळामध्ये हा फरक लक्षात न घेता, कुठला, हा वाला फरक लक्षात न घेता सरसकट सगळीकडे काय वापरतात, विल. काय, सरसकट फर्स्ट पर्सन पासून ते थर्ड पर्सन पर्यंत सगळ्यांना काय वापरतात, विल वापरतात. हे लक्षात घ्या. आता विल वापरण्याकडे प्रवृत्ती वाढत आहे. म्हणजे आता ऑलमोस्ट सगळीकडे विलच वापरलं जातं. पण दोघांमध्ये फरक काय, शाल, आय आणि वी असेल तर शाल, आणि सेकंड पर्सन आणि थर्ड पर्सन असेल तर त्यांचा शाल वापरला असा अर्थ होतो, आणि विल वापरलं तर नॉर्मल. जसे की बघा, तुम्हाला मराठीमध्ये मी वाक्यरचना सांगतो. आय शाल गो म्हणजे मी जाणारच, आणि आय विल गो म्हणजे काय, की मी जा. काय, मी जा असं फक्त नॉर्मल त्याचा अर्थ होतो. आलं लक्षात, शाल आणि विल. आता
भविष्य काळासाठी. आता यांचा आपण उपयोग पाहू. ह्या शालचा आपण उपयोग कुठं कुठं करू शकतो थोडं वाक्यरचनांमध्ये पाहूया. हे तुमच्या लक्षात आलं? लक्षात आलं असेल तर लिहून घ्या. बघा, पहिला जो याचा शालचा वापर आहे तो आहे तुमचा भविष्य काळासाठी उपयोग. वाक्यरचना पहा. आय शॅल गिव्ह यू द बुक इन द इव्हनिंग. I shall give you the book in the evening. म्हणजे मी तुला या संध्याकाळी पुस्तक देईन किंवा देणार असा होतो अर्थ त्याचा. नंतर आहे he will come in the evening. He will come in the evening. त्याच्यानंतर आहे बघा, परंतु निर्धार, निश्चित किंवा इच्छा व्यक्त करण्यासाठी शालच्या ऐवजी पण विल वापरतात. आता जे अलीकडच्या काळामध्ये सगळीकडे विलच वापरलं जातं, त्याच्यामुळे हा फरक लक्षात घेणं लवकर लक्षात येत नाही. मग त्यासाठी तुम्हाला थोडासा सराव करावा लागेल, थोडंसं तुम्हाला वाचन ठेवावं लागेल. आता हे तुम्हाला लक्षात कशात नाही, ज्यावेळेस तुमचं बुक्स जे रीडिंग असतं, म्हणजे तुम्ही ज्यावेळेस बुक्स रीड्स करता, नॉवेल्स वगैरे, त्याच्यामध्ये तुम्हाला याचा वापर 100% तुम्हाला दिसणार. ओके. त्याच्यानंतर आहे आय विल पास द एक्झाम्स. म्हणजे काय, परंतु निर्धार किंवा निश्चित इच्छा व्यक्त करण्यासाठी. म्हणजे आय विल म्हणजे मी एक्झाम पास होणारच किंवा मी पास करणारच. आय विल पास द एक्झामिनेशन असं त्यातनं अर्थ होतो. पहिलं जे आहे निर्धार किंवा निश्चित. त्याच्यानंतर बघा त्याचा वापर, उपयोग, परवानगी किंवा सूचित निमंत्रण. काय, परवानगी किंवा सूचित निमंत्रण. पहिलं होतं फक्त साधं भविष्यकाळ, त्याच्यामध्ये काय वापर होतो तेच वाक्यरचना दिली मी. दुसरा आहे परवानगी किंवा सूचित निमंत्रण. शाल बी प्ले, जे आपण खेळूयात का, म्हणजे काय करता तुम्ही परमिशन मागता, हे की नाही. नंतर आहे दुसरं आश्वासन आणि वचन. ज्यावेळेस तुम्ही एखाद्याला आश्वासन किंवा वचन देता त्यावेळेस तुम्ही हे शालचा वापर करू शकता. बघा, यू शॅल हॅव अ हॉलिडे टुमॉरो. म्हणजे तुम्हाला उद्या सुट्टी मिळणारच. म्हणजे काय केलं तुम्ही, आश्वासन किंवा वचन, त्यातनं ते दिसून येतं. त्याच्यानंतर बघा, द्वितीय व तृतीय पुरुषाबरोबर वापरून धमकी, आज्ञा, निर्धार असा त्यातनं अर्थ प्राप्त होतो. हे झालं आपलं. त्यासाठी तुम्हाला वाक्यरचनांची 1-2 वाक्यरचना देतो, मग तुमच्या लक्षात येऊन जाईल. यू शॅल डू ॲज आय टेल. म्हणजे तुम्हाला मी जे सांगितलं ते करावंच लागेल किंवा करणं भागच आहे असं त्यातनं अर्थ होईल. डू ॲज आय टेल. यू शॅल नॉट गो. म्हणजे तुला जायचंच नाही, तुला जावं लागणार नाही, म्हणजे तुम्ही धमकी देताय. नंतर आज्ञा, यू शॅल ओबे माय ऑर्डर्स. तुम्हाला माझी आज्ञा पाळावीच लागेल किंवा पाळावंच लागेल. आता सगळ्यात महत्वाचं पहा, शाल झालं. ह्याच्यानंतर जो आहे कन्सेप्ट खूप महत्वाचा आहे. हे कोणाला माहिती असेल किंवा नसेल, ज्यांना माहिती असेल त्यांनी कमेंट बॉक्समध्ये येस करा, आणि ज्यांना माहिती नसेल आणि आता माहिती झाले त्यांनी पण कमेंट बॉक्समध्ये, म्हणजे हे तुम्हाला कधी माहिती झालं, आता माहिती झालं की याच्या आधी तुम्हाला माहिती होतं, हे पण मला कमेंट बॉक्समध्ये सांगा तुम्ही. बघा, शालचं शुड हे काय आहे, भूतकाळी रूप आहे. काय, शुड हे काय आहे, भूतकाळी रूप आहे.
आता शूड काय दर्शवतं? कर्तव्य, नैतिक बंधन, परवानगी आणि नम्रतापूर्वक विनंती म्हणजे औपचारिक पद्धतीने माहिती, मत किंवा सूचना. लिहून देतो. पहिला आहे तुमचं शूड काय दर्शवतं पहा. कर्तव्य, नैतिक बंधन, त्यानंतर आहे परवानगी, नंतर आहे नम्रतापूर्वक, विनंती, ती पण कशी? औपचारिक. त्याच्यानंतर आहे माहिती, मत, सूचना. हे एवढं शूड काय दर्शवतं. बघा, शाल, शूड आणि विल आपण तिन्हींचा अभ्यास केलेला आहे. एक शब्द म्हणताना डिटेल्स मध्ये पहा, लिहून घ्या, थोडा सराव करा, मग तुमच्या लक्षात येऊन जाईल. बघा, आता तुम्ही सगळीकडे विलच वापरता, त्याच्यामुळे तुम्हाला शालची ही फक्त माहिती तुमच्या लक्षात असावी. ओके, एवढंच याच्या पाठीमागचं उद्दिष्ट आहे. ह्याच्यामध्ये काय डाऊट असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. आणि जर ही माहिती योग्य वाटत असेल तर तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये शेअर करा. आणि पुढील सेशनमध्ये आपण असंच एखादा कन्सेप्ट घेऊन येऊ इंग्रजी ग्रामरचं. तर तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.